when B is silent, when B is silent, B कधी सायलेंट होतो तर बघा जेव्हा जेव्हा m च्या नंतर B येतो बेटा, m च्या नंतर B येतो तेव्हा B सायलेंट होतो. आजपर्यंत आपण दिवाळीत फटाके फोडले, आपण म्हटले की बॉम्ब फोडला, म्हटलं आपण म्हटलं की थंब दिला, परंतु हे चुकीचं आहे. कारण की m च्या नंतर जर B आला तर B सायलेंट होतो, B चा उच्चार आपण करत नाही, म्हणून BOMB बॉम्ब होत नाही तर बॉम्ब होते. काय होते? बॉम्ब होते. हे THUMB थंब होत नाही, थंब होते. काय होते? थंब होते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, B च्या m च्या नंतर जर तुमचा B येत असेल तर B काय होतं बेटा? सायलेंट. B चा उच्चार करणार का? नाही. आता मला सांगा COMB कॉम्ब होईल की कॉम होईल? कारण की B काय झाला? सायलेंट. म्हणून BOMB बॉम्ब मधला B, THUMB थंब मधला B, COMB कॉम मधला B काय? सायलेंट. म्हणून BOMB बॉम्ब म्हणता येणार नाही तर काय म्हणणार आपण? बॉम्ब म्हणणार. काय म्हणणार? बॉम्ब. क्लियर? म्हणजे whenever the B is come after M, म्हणजे M च्या नंतर जर B येत असेल तर B नेहमीसाठी सायलेंट राहतो. याला अपवाद आहे, परंतु अपवाद इथे एक्सेप्शन्स आहेत, बट एक्सेप्शन इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. आर यू रेडी? यस सर. आता त्याच्या जर आपला T कशाच्या नंतर B च्या नंतर येत असेल तर त्या ठिकाणी B काय होऊन जातो? सायलेंट. आता DEBT डेप्ट म्हणता येणार नाही, डेट म्हणायचं. काय म्हणायचं? डेट. DOUBT डाऊट, B काय करायचंय? सायलेंट. SUBTLE सप्तल म्हणायचं का? सटल. कारण की मला सांगा B च्या नंतर T येत असेल तर B काय? सायलेंट. म्हणून या ठिकाणी DEBT डेप्ट होणार नाही, डेट होणार. त्याच्यानंतर DOUBT डाऊट होणार नाही, डाऊट होणार. आणि सर्वात महत्त्वाचं SUBTLE त्याच्यामध्ये काय झालं बेटा? आपला T B च्या नंतर गेला, B काय झाला? सायलेंट. बरोबर आहे? म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की T च्या आधी जर B येत असेल तर B सायलेंट होतो, म्हणून SUBTLE सप्तल म्हणता येत नाही तर काय म्हणायचं बेटा? सटल. मग आज आपण शिकलो दोनच मिनिट, जर M च्या नंतर B गेला तर सायलेंट, आणि जर काय म्हटलं बेटा? T च्या आधी B आला तरी पण B सायलेंट. म्हणून म्हणायचं बघा, मला सांगा M च्या नंतर B सायलेंट, T च्या आधी B सायलेंट. क्लियर? यस सर. वाचताना आता चुका होतील का आपल्या? नाही. क्लियर?